विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त नाशिक रोड शहरात भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सार्वजनिक जयंती समितीच्या वतीनं उभारण्यात आलेल्या महाबोधी महाविहारच्या प्रतिकृतीचे लोकार्पण आज 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले। सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले। सदर देखावा हा मुंबई येथील कला दिग्दर्शक सुनील समजिस्कर हे साकारणार आहेत। 32 बाय 32 लांबीचा आणि रुंदीचा असून जमिनीपासून 55 फूट हे देखाव्याचे वैशिष्ट्य आहे। यासोबतच विविध सामाजिक, सांस्कृतिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य संयोजक माजी नगरसेवक संजय भालेराव, भारत निकम, समीर शेख, अमोल पगारे, जयंती अध्यक्ष आकाश भालेराव व कार्याध्यक्ष गौरव काळे यांनी दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण नाशिक रोड शहर निळेमय झाले असून सार्वजनिक जयंती समितीच्या वतीनं पूर्णाकृती पुतळ्याच्या सभोवताली महाबोधी महाविहारची आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आली आहे। या प्रतिकृतीचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल जयंतीच्या पूर्वसंध्येला 13 एप्रिल रोजी मध्यरात्री 12 वाजता जयंती समितीचे अध्यक्ष आकाश भालेराव यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार असून यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं त्रिशरण पंचशील घेण्यात येईल। 14 एप्रिल रोजी सकाळपासून नागरिक मोठ्या संख्येने महामानवास अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहतात, तर सायंकाळी मुख्य मिरवणुकीला प्रारंभ होतो। फटाक्यांची भव्य आतिषबाजी आणि 101 तोफांची सलामी देऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येणार आहे। या उत्सवानिमित्त पुढील काही दिवस विविध कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे। 15 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता प्राध्यापक अविनाश नाईक यांचा यशोगाथा महासूर्याची हा प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे। 16 एप्रिल रोजी महाराष्ट्राचा युवा रॉकस्टार संतोष जोंधळे यांचा गायनाचा कार्यक्रम रंगणार आहे। 17 एप्रिल रोजी प्रख्यात लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांचा नृत्य बहार कार्यक्रम सादर होणार असून 18 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे महागायक मिलिंद शिंदे यांचा भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीतांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। जयंती उत्सवानिमित्त शहरात ठिकठिकाणी जयंती शुभेच्छांचे बॅनर, निळ्या पताका आणि घरोघरी निळे झेंडे लावण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने नटला आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीने उपाध्यक्ष प्रशांत पगारे, सुचित्रा गांगुर्डे, सरचिटणीस शुभम पगारे, सरचिटणीस शिरीष कांबळे, कैलास वानखेडे, अशोक खैरनार यांच्यासह मुख्य संयोजक माजी नगरसेवक संजय भालेराव, सनी वाघ, पवन पवार, भारत निकम, हरीश भडांगे, अशोक पगारे, शेखर भालेराव, रामबाबा पठारे, समीर शेख, दिनेश दासवानी, संतोष कांबळे, राजाभाऊ वानखेडे, किशोर खडताळे, बाळासाहेब सोनवणे, पोलीस उपायुक्त किशोर काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, तानसेन नननवरे, प्रशांत दिवे, संतोष पाटील, संतोष श्रीवंत सर, शानू निकम, विशाल गांगुर्डे, बाळासाहेब भालेराव, सचिन भालेराव, विशाल गांगुर्डे, बौद्धचार्य प्रवीण बागुल, संजय भालेराव, जितू जाधव, सागर जाधव, सिद्धार्थ भालेराव, राहुल जाधव, गौतम सोनोने, कुणाल कांबळे, माधुरी निकाळे, जयश्री गांगुर्डे, लता देहाडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी जाहीर करतो सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135व्या जयंतीच्या खूप शुभेच्छा। सर्वांना जय भीम। फुले जयंतीच्या खूप शुभेच्छा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो। या ठिकाणी समितीचे अध्यक्ष आकाशजी भालेराव, त्याचबरोबर कार्याध्यक्ष गौरव भाऊ काळे, त्याचबरोबर उपाध्यक्ष सुचिताताई गांगुर्डे, प्रशांतजी पगारे, सरचिटणीस शुभमजी पगारे, खजिनदार कैलासजी वानखेडे, सहखजिनदार अजयजी खैरनार आणि संयोजक समिती आकाशजी खैरनार। संयोजक समितीचे आमचे प्रमोद संयोजक खऱ्या अर्थानं गेल्या 1.5 महिन्यापासून ही ऐतिहासिक जयंती तोलामोलाची आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरे करण्यासाठी रात्रंदिवस झटणारे आमचे संयोजक आदरणीय संजय नाना भालेराव, त्याचबरोबर सनी सुनील भाऊ वाघ, त्याचबरोबर पवन भाऊ पवार, त्याचबरोबर हरीश भाऊ बाणांगे, अमोलजी पगारे,
शेखर भाऊ भालेराव, रामबाबा पठारे, समीरभाई शेख, दिनेशजी दासवानी, संतोष भाऊ कांबळे, राजा भाऊ वानखेडे, त्याचबरोबर किशोरजी खडताळे, बाळासाहेबजी सोनवणे, या सर्वांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाचे सर्व पदाधिकारी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी इथं उपस्थित झाले. त्याचबरोबर DCP किशोरजी काळे सर, त्याचबरोबर PI सपकाळे सर, या सर्वांचे मनापासून समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि मी आपल्या सर्वांचे एक जयंतीला संयोजक स्वतः भारत निकम मनापासून आभार व्यक्त करून आपल्या जयंतीला सर्वांना शुभेच्छा देतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. मती गेली, मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना विद्या गेले, विद्ये विना शूद्र कसले, इतके अनर्थ एका अविद्येने गेले. शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे 14 जानेवारी 1848 साली पुणे येथील बिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणारे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, या भारत देशाचे पहिले मुख्याध्यापक तथा शिक्षक, राष्ट्रपिता, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीच्या निमित्तानं सर्वप्रथम मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून ऐतिहासिक भीम जयंतीच्या ऐतिहासिक देखाव्याचा लोकार्पण सोहळा महाबोधी महाविहार बुद्धगया विहार हा जो काही ऐतिहासिक देखावा या ठिकाणी या वर्षी उभारण्यात आलेला आहे, त्या देखाव्याचा लोकार्पण सोहळा नाशिकचे आदरणीय पोलीस आयुक्त, कर्तव्यदक्ष अधिकारी सन्माननीय संदीपजी कर्णिक सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाला. आणि मी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं आजपासून हा देखावा संपूर्ण नाशिक रोड शहरातील, नाशिक जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांसाठी आजपासून दर्शनासाठी खुला झाला आणि हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला असे सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर करतो.